नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे बघा मी पराठे बनवलेले आहेत। मस्तपैकी असे मुळ्याचे पराठे बनवलेले आहेत। मुळा म्हटलं तर मुलं वगैरे खायला कंटाळा करतात, तर आपण अशा पद्धतीने हे पराठे बनवू शकतो आणि खरंच खूप चविष्ट लागतात हे आपले मुळ्याचे पराठे। तर आता आपले हे मुळ्याचे पराठे कसे बनवायचे ते पाहूयात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी इथे बघा मी मुळ्याची जी आपली पानं असतात ती कापून घेतले आणि जे पाटचा कांदा असतो मुळ्याचा तो सुद्धा किसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मिरची घेतलेली आहे। मुलांसाठी बनवतो त्यामुळे थोडं कमी तिखट बनवायचं। तर आपल्याला लसूण मिरची आणि जिरं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा लसूण मिरची आणि जिरं मी मिक्सरला वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला दही घ्यायचं आहे। दही कंपल्सरी घ्यायचं आहे कारण दह्याने खूप छान टेस्ट येते आपल्या पराठ्याला। तर मी 1.5 चमचा इतकं दही घेतलेलं आहे। त्यानंतर आता जेवढी भाजी आहे आपली मुळ्याची त्या अंदाजाने आपल्याला पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर हिंग घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे थोडीशी, त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे। लाल तिखट कमी वापरले, त्याच्यामध्येच माझा गरम मसालासुद्धा आहे। त्यानंतर धना पावडर 1 चमचा घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला आधी आपलं जे भाजी आणि दही आहे त्याच्यामध्येच पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण कधी काय होतं त्याच्यामध्येच आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जातं, तर इथे आपल्याला पाणी पाहिजे, त्यामुळे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे बघा मी पीठ आपलं मळून घेतलेलं आहे। आता आपण पराठे लाटूयात। तर इथे आपल्याला जसं ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही हे पराठे बनवू शकता। तर इथे मी तुम्हाला एक पराठा लाटून दाखवते। मस्तपैकी गोल अशी त्याची गोळी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर त्याला असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि थोडं लाटून घेतल्यानंतर आपल्याला त्याला त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करायचं आहे। तर इथे बघा लाटून घेतले मी आणि आता त्याला आपण त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घेऊया, म्हणजे छान असा आपला ट्रायंगल शेप येतो आणि मुलांना बघायलासुद्धा खूप छान वाटतं, भारी वाटतं। वरून थोडे तीळ घालायचे सफेद, म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातात। तर वरून थोडेसे सफेद तीळसुद्धा घातलेले आहेत आणि आता आपल्याला त्याला त्रिकोणी आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पराठ्याची आपली गोळी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। खूप टेस्टी लागतात हे पराठे आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे। तर इथे बघा मी मस्तपैकी असा त्रिकोणी आकारामध्ये आपला हा पराठा लाटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळे आपले जे पराठे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे। तर इथे तूप घालून घेतलेलं आहे। तूप जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। पसरवून घेतल्यानंतर आपला जो पराठा आहे तो घालून घेऊयात आणि त्याला मस्तपैकी मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने चांगलं असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे। शेकवताना त्याला चांगलं शेकवून घ्यायचं, त्याने छान असा खमंग असा आपला हा पराठा तयार होतो। तर एक बाजू शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं पलटी करून घ्यायचं आहे। वरून व्यवस्थित असं तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याला सगळीकडे पसरवून आणि मस्तपैकी असे आपले हे पराठे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत। मुळा म्हटलं तर मुलं अशीसुद्धा खायला कंटाळा करतात, मोठी माणसंसुद्धा कधी खायला कंटाळा करतात। तर अशा पद्धतीने आपण हा पराठा बनवून देऊ शकतो मुलांना टिफिनला वगैरे। मुलं तर फार आवडीने हा पराठा घेऊन जातील अशा पद्धतीने बनवून दिलं तर, आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही कसला पराठा बनवलेला आहे। छान असा आपला हा चविष्ट पराठा तयार होतो। सॉस वगैरे लावून दिला तर मुलं आवडीने खाते आणि प्रवासाला वगैरे कुठे जात असेल तरीसुद्धा आपण हे पराठे बनवून नेऊ शकतो। प्रवासामध्ये खाण्यासाठी वगैरे चांगले 2-3 दिवस टिकतात, पण आपल्या मंद गॅसवरती त्याला चांगलं खरपूस शेकवून घ्यायचं। तर मी इथे छान असे मीडियम गॅसवरती हे आपले पराठे चांगले शेकवून घेते, कारण हे मी आत्ता खाणार आहे। तर इथे बघा मस्तपैकी असा पराठा बघा आपला छान असा शेकला गेलेला आहे। आता त्याला काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने दुसरासुद्धा पराठा जो आपला आहे तो सुद्धा लाटून त्यालासुद्धा चांगलं शेकवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी छान असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे तुपाचा वाससुद्धा खूप छान येतो आपल्या पराठ्याला आणि खायलासुद्धा खूप भारी लागतं आणि गरम तर एकदम भारी लागतात हे पराठे आपले खायला। तर इथे बघा मी व्यवस्थित असं सगळीकडे तूप लावून घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल लावलात तरीसुद्धा चालेल आणि त्यालासुद्धा आपल्याला दोन्ही बाजूनी चांगलं असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे। चमच्याने चांगलं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे
तर अशा पद्धतीने मी माझे जे सगळे पराठे आहेत ते सर्व बनवून घेतलेले आहेत. तर हा बघा, हा सुद्धा आपला पराठा छान असा तयार झालेला आहे. आणि आता आपण हे सर्व पराठे आपले काढून घेऊयात प्लेटमध्ये. तर इथे बघा, मी प्लेटमध्ये पराठा घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते बघा, दिसायलाच किती छान वाटते, खायलासुद्धा तितकाच छान लागतो हा पराठा. आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातील, इतका छान आहे. नुसतासुद्धा खायला भारी लागतो. तुम्ही चटणीसोबत सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. छान असा चविष्ट आपला हा मुळ्याचा पराठा तयार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा मुळ्याचा पराठा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपल्या आजची ही मुळा पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.